इथे हृदयाचे ठोके वाढतायत मित्रांनो. ज्याला हृदयाचा प्रॉब्लेम असेल त्यांनी ही मॅच पाहू नका. ही मॅच गरम झाली आहे. इथे मात्र हृदयाचे ठोके वाढतायत. धक 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 असे ठोके इथे मात्र निर्माण झाले आहेत. 3 बॉल आणि 5 धावा मॅच ऑन इथे होताना पाहायला भेटली आहे. यावेळेस काय झालंय, डॉट आलाय इथे बॉल. इथे मात्र आता क्रिकेटचा रंग बदलताना पाहायला भेटलाय. 1 बॉल डॉट आलाय म्हणजे 2 बॉल आणि 5 धाव्यांची गरज. कुठे मॅच चालली आहे मित्रांनो. हे सर्व घडू शकतं क्रिकेटमध्ये. विश्वरत्न चषक 2025 मध्ये हे सर्व काही घडू शकतं. 2 बॉल 5 धावा. इथे बसलाय फटका नावाचा ब्रँड इथे दाखवलाय शिवा कदम आणि मॅच थेट नेऊन पोहोचले फायनलच्या रंगामध्ये. वेल डन क्रिकेट. चाहते फॅन फॉर इथे टी शर्ट काढली जाते. चांगली बॅटिंग इथे शिवाच्या माध्यमातून. हेच असतं धब्बोमध्ये नाव नाही तर ब्रँड असला पाहिजे आणि ब्रँड दाखवताना शिवा कदम तुम्हाला पाहायला भेटलाय. तुम्ही फक्त ऐका त्यानंतर मी फायनल करेन. निश्चित आमचे महेश शिंदे सर आणि सचिन तांबे सर हे दोघं आपल्याला ही मॅच तुम्हाला धावता समोर तुम्हाला सांगतील. एक मॅच गरम झाली आणि नक्कीच महेश सरांना देखील आवडली असेल मॅच. हे सर्व आमच्या रत्नागिरीमध्ये घडतं असं तुम्हाला देखील सांगू शकतो. धन्यवाद. हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला प्रेक्षकांना. सेमी फायनलचा सामना ज्या प्रकारे व्हायला पाहिजे त्याच प्रकारे झाला आणि प्रेक्षकांनी मात्र तोबा गर्दी करून या मॅचचा पुरेपूर आनंद लुटला. धन्यवाद प्रेक्षक वर्ग. खूप सुंदर असा सामना झाला आणि शेवटच्या षटकात सेकंडला चेंडूवर षटकार खेचत शिवा कदमने खानू या संघाकडे विजय खेचून आणला आणि मोठ्या दिमाखात फायनल मध्ये प्रवेश केला विश्वरत्न चषकाच्या. आणि आता थोड्याच वेळात पुन्हा एकदा हाय व्होल्टेज ड्रामा. दोन्ही तुल्यबळ संघ मैदानात उतरलेत. विश्वदीप कोंडगे आणि अजिंक्य स्पोर्ट्स क्लब कोविड हे 2 तुल्यबळाचे संघ. खूप जबरदस्त लढत पाहायला मिळणार आहे प्रेक्षकांना, यात काही शंका नाही. आता वेळ येऊन ठेपली आहे. या 2 संघात जो संघ विजय प्राप्त करेल तो फायनल मध्ये प्रवेश करणार आहे. हा सुद्धा सामना सेमी फायनलचा असणार आहे याची नोंद घ्यायची आहे. प्रेक्षकांनी सुद्धा आणि दोन्ही संघाच्या संघनायकांनी खेळाडूंनी सुद्धा. थोड्याच वेळात सामन्याला सुरुवात होतीये. आता झालेल्या सामन्याचा सामनावीर आम्ही थोड्याच वेळात आपल्याला घोषित करतो. और इसी बीच खेल को शुरुआत होती है. फिर से एक बार रानीबाग एक्सप्रेस उनके हाथ में गेंद दे दी जा चुकी है और एक तरफ से विश्वदीप क्रिकेट क्लब कोंडगे की तरफ से ओपनिंग जोड़ी भी बंदूक की जोड़ी मैदान में. दीपराज और गौरव काफी फेमस जोड़ी. एक तरफ से रानीबाग एक्सप्रेस सुनील पवार और दूसरी तरफ से दीपराज और गौरव जोड़ी मैदान में. विश्वदीप कोंडगे की तरफ से पहली गेंद लेके सुनील पवार. एक गेंद बहुत ही बेहतरीन गेंद थी ऑफ स्टिक को छोड़कर बाहर की तरफ. वाइड का इशारा. हल्के से कट करना चाहते थे गौरव लेकिन गौरव उनके पहुंच से गेंद बाहर थी. हल्का सा कट करना चाहते थे लेकिन पीछे का सारा काम विकेट के बने अपनी जिम्मेदारी समझकर निभाई. लेकिन एक रन तो अवांतर के रूप में एक्स्ट्रा के रूप में मिलेगा. ये गेंद बेहतरीन गेंद थी. शानदार कवर ड्राइव गेंद सीमा रेखा की तरफ. सीमा रेखा के बाहर जाती हुई 4 रन के लिए. बहुत ही बेहतरीन शॉट. खूबसूरत टाइम के साथ खेला हुआ शॉट. सही क्रिकेट शॉट. एक्सलेंट शॉट बाय दी गौरव. क्या खूबसूरत शॉट था. टाइम जो गैप था और पावर प्ले का पूरेपूर फायदा उठाया. अब मात्र डीप एक्स्ट्रा कवर को वापस भेजा गया है. धीरे धीरे आक्रामक रूप धारण करना चाहेंगे गौरव और साथ में दीपराज भी. ये बिनी की जोड़ी है. बहुत ही डिस्ट्रॉय करना चाहते हैं और सामने एक खतरनाक गेंदबाज सुनील पवार.
अजिंक्य स्पोर्ट्स क्लब गोविल की तरफ से ये गेंद बहुत ही बेहतरीन गेंद थी, गुड लेग स्पॉट पर थी, थोड़ी सी टिप्पा खाते नीचे रही थी, कोई मौका नहीं गौरव के लिए। हालांकि एक चौका लग चुका है उनके बल्ले से। उसके बाद वापसी सुनील पवार की, रानीबाग एक्सप्रेस सुनील पवार बीएमसी की तरफ से बड़ी बड़ी टूर्नामेंट्स में हिस्सा लेने वाले खिलाड़ी, और एक तरफ से विश्वदीप का तारनहार जिसे कहा जाएगा। गेंद बेहतरीन गेंद थी, उसने अच्छा शॉट हल्के से कट किया गेंद को मिड ऑफ की दिशा में, मिड विकेट की दिशा में भागकर पूरा करते हुए एक ही रन मिलेगा और स्ट्राइक रोटेट होती हुई इस एक रन के साथ स्कोर बढ़ता हुआ। स्कोर इस वक्त 6 बिना किसी विकेट खोए। सेमीफाइनल का मैच अजिंक्य स्पोर्ट्स क्लब वर्सेस विश्वदीप क्रिकेट क्लब कोंडगे की तरफ से खेला जा रहा है। विश्व रत्न चषक पे कौन अपना नाम लिखता है, 50,000 की लड़ाई चलती हुई इस मैदान पर। भीमजोत स्पोर्ट्स क्लब रिगने की तरफ से इस मैच का आयोजन किया जा रहा है। ये गेंद लेग स्टिक को ऑफ स्टिक को छोड़कर बाहर की तरफ जाती हुई, वहां पर देखते हैं अंपायर का क्या इशारा था हुआ, और इसी बीच अंपायर ने अपने दोनों हाथ फैलाकर वाइड का इशारा दिया है। थोड़ी देर के लिए रुका हुआ खेल, अंपायर के डिसीजन के मुताबिक ये वाइड है। अंपायर ने अपने दोनों हाथ फैलाकर वाइड का इशारा दिया है। पंच वाइड का इशारा है ना? नहीं, ओके। अंपायर थोड़ी सी माफी मांगते हुए जो व्हाइट लाइन जो वहां पर आखी गई उसके अंदर ही गिर चुकी है, और सुनील की अपील को मान लिया अंपायर ने, अपनी गलती को मान लिया है, और इसे भी सुनील एक बार फिर से तैयार सामना करेंगे दीपराज। ये बेहतरीन शानदार शॉट, एक ही रन जरूर मिलेगा, फील्डर वहां पर मौजूद, एक ही रन पे संतुष्ट होना पड़ेगा दीपराज और गौरव को, और स्ट्राइक जरूर रोटेट हो चुकी है, और अब मात्र गौरव स्ट्राइक पे खड़े। स्कोर इस वक्त है 7 बिना किसी विकेट को 7। सेमीफाइनल का मैच जो खेला जा रहा है 2 ओवर का, विश्व रत्न चषक 2025 का आगाज होने जा रहा है। सेमीफाइनल का मैच, हाई वोल्टेज ड्रामा इस मैदान पर। सुनील तैयार, ये गेंद बहुत ही शानदार शॉट, सीमा रेखा की तरफ गेंद जाते देखते हैं अंपायर का कितने रन का इशारा था, और गेंद सीमा रेखा के बाहर निकलती हुई 4 रन के लिए। पहला चौकार इस मैच का, इस इनिंग का गौरव के बल्ले से निकलता हुआ। दीपराज अपने कुल मिलाकर व्यक्तिगत 9 के स्कोर पर खेलते हुए, और उनका साथ निभाते उनके छोटे बंधु गौरव, जबकि बल्ला उनका अभी तक खामोश है, हालांकि उन्हें ज्यादा स्ट्राइक भी मिलली नाहीये। चला तर या दरम्यान सामना तर चालूच असेल, तर या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मात्र देण्यात येतोय, तो सिद्धार्थ खानू या संघाचा, अर्थातच प्रज्योत, ज्याने 4 बॉल आणि 13 धावांची खेळी मात्र करत असताना प्रज्योत मॅन ऑफ द मॅच। आणि त्याच्या जोडीला मी विनंती करेन की शिवा देखील यायचे, शिवा, प्रज्योत आणि शिवा। चला, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय तो प्रज्योतला, परंतु कॅश प्राइज शिवासाठी देखील आलेली आणि प्रज्योतसाठी आलेली आहे। तर या ठिकाणी भीमज्योत स्पोर्टचे माजी अध्यक्ष अर्थातच भीमराव कांबळे साहेब, बाबूराव कांबळे साहेब यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल, आणि त्याचप्रमाणे या आमच्या दोन्ही खेळाडूंना जे कॅश प्राइज आले तेही देखील त्यांच्या शुभ हस्ते मात्र दिला जाईल। तर प्रज्योत मॅन ऑफ द मॅच, 4 चेंडू आणि 13 धावांची खेळी आणि 1 विकेट मात्र प्रज्योतच्या माध्यमातून पाहायला मिळाला। त्याचप्रमाणे के लिए क्या बेहतरीन शॉट, एक्सीलेंट शॉट था ये, गौरव के बल्ले से निकलता हुआ, आग उगलता हुआ गौरव का बल्ला, इरादे स्पष्ट किए गौरव ने, काफी देर से पिच पर टिके, लेकिन उन्हें स्ट्राइक नहीं मिली थी, उसका पूरेपूर फायदा उठा आते ही गेंद को सीधा, लंबाई भी, दूरी भी मिली, ऊंचाई भी मिली, गेंद सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए निकलती हुई। चला, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रज्योतसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। क्या मित्रांनो, एक घणाघात फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली। तर प्रज्योत मॅन ऑफ द मॅच, 4 चेंडू आणि 13 धावांची खेळी मात्र, त्याबद्दल 1 विकेट मात्र घेण्यात आला। बहुत ही शानदार शॉट, ग्राउंड शॉट था, तुमचा संघ मात्र फील्डर के हाथ में जाता हुआ 1 रन जरूर मिलेगा, यहाँ पर खतरा हो सकता है, और इसे बेहतरीन रन आउट के रूप में तुमचा संघ मात्र फायनल मध्ये थेट प्रवेश करतोय, आणि सेमीफायनलचा सामना होता। सेमीफायनलच्या सामन्यामध्ये एक घणाघात
खेळी मात्र तुझ्या बॅटीमधून पाहायला मिळाली. 4 चेंडू आणि 13 धावांची खेळी. तर या मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराबद्दल काय सांगशील आणि फायनल मध्ये तुमचा संघ मात्र दाखल झाला त्या आनंदाबद्दल काय सांगशील? नक्कीच नक्कीच आनंद तर भरपूर झालाय. अगदी मी शब्दात सांगू शकत नाही एवढा आनंद झालाय. आणि मॅच तशी खूप चांगली झाली होती. आमची बॉलिंग अपेक्षेपेक्षा पण चांगली झाली. आणि नक्कीच मी पहिल्या मॅचपासून चांगला माझा प्रयत्न चालू आहे बॅटिंग करण्याचा, टीमला पुढे नेण्याचा. आणि सेमीफायनलच्या मॅचला पण नक्की तेच झालं की चांगली परफॉर्मन्स झाला माझ्याकडून आणि कॉन्फिडन्स होता माझ्यावरती. चला तर थँक्यू सो मच. सचिन पवार तैयार, बहुत ही बेहतरीन गेंद थी लेकिन ऑब्स्टिक को छोड़कर बाहर की तरफ वाइड का इशारा अंपायर का आता हुआ. एक अतिरिक्त गेंद और एक अतिरिक्त रन भी मिलता हुआ तर विश्वदीप कोंडगे टीम को. या ठिकाणी साहेबांकडून देखील शिवासाठी शुभेच्छा आहेत. तर एक सेकंड या ठिकाणी प्रज्योत आणि शिवा यांच्यासाठी निवारण मुकेश कांबळे यांच्याकडून कॅश प्राइज आलेले 500 रुपयासाठी दोघांसाठी. तर आमच्या बाबूराव कांबळे साहेबांच्या शुभ हस्ते पारितोषिक दिलं जात आहे दोघांना. अगली गेंद लेके सचिन पवार तैयार, उनके सामने है. चला तर शिवा आणि प्रज्योतसाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे. फील्डर उसके नीचे आते हुए देखते हैं क्या हो सकता है. और ऐसे में बहुत बड़ी विकेट, बहुत बड़ी मछली जाल में फंस चुकी है. बहुत बड़ा विकेट विश्वदीप क्रिकेट क्लब कोंडगे को मिलता हुआ. बहुत बड़ा झटका, थोड़े से बैकफुट पर आ गई है टीम. 2 खंडे बल्लेबाज, ओपनिंग बल्लेबाज आउट होकर पैवेलियन की तरफ लौटते हुए थोड़े से निराश और हताश जरूर होंगे. सेमीफाइनल का मैच है ये, 50,000 की लड़ाई. गौरव अपनी बहुमूल्य विकेट खोकर पैवेलियन की तरफ नीचे मुंडे करते हुए थोड़े से हताश और निराश होकर पैवेलियन की तरफ लौटते हुए दूसरे विकेट का पत्ता नहीं मैदान में लौट चुकी है. या ठिकाणी आणखीन एक कॅश प्राइज आली आहे. तर प्रभाकर जाधव आणि दीपक जाधव भाई यांच्याकडून अर्थातच आमचे शिवादादा यांनी जो शेवटला जो षटकार मारला आणि संघाला जिंकवलं त्याबद्दल या दोघांकडून एक 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. चला भाई जाधव पुढे असतील तर आपण पण यायचे. भाई जाधव चला. सचिन तैयार, सुंदर अशी घणाघात खेळी षटकार मारून आपल्या संघाला जिंकवलंय. गेंद हवा में जाती है, गेंद सीमा रेखा की तरफ मुड़ती हुई. 1 रन भागकर पूरा करेंगे और केवल 1 ही रन पे संतुष्ट होना पड़ेगा दोनों बल्लेबाजों को. अब स्ट्राइक रोटेट हो चुके प्रीतम जाधव स्ट्राइक पे. प्रीतम जाधव भी खड़े खड़े शॉट खेलने में माहिर, धुआंधार बल्लेबाजी के लिए जाने जाते प्रीतम जाधव. विश्वदीप क्रिकेट क्लब कोंडगे की तरफ से ओपनिंग जोड़ी मैदान में जा चुकी है. पैवेलियन में लौट चुके दोनों बंदूक दीपराज और गौरव. स्कोर इस वक्त 21. अगली गेंद लेके ये गेंद बहुत ही शानदार शॉट, बेहतरीन शॉट. गेंद सीमा रेखा की तरफ, फील्डर मौजूद वहां पर. 1 रन भागकर पूरा करेंगे. दरमियान दूसरा रन भी आसानी के साथ पूरा करना चाहिए. देखते हैं अंपायर का क्या इशारा था और इसी बीच रन आउट का इशारा आता हुआ. थैंक यू सो मच शिवा दादा. तीसरे विकेट का पतन होता हुआ यहाँ पर 3 विकेट के नुकसान पर. स्कोर इस वक्त 23. स्कोर इस वक्त 22. स्कोर 22. वन टू गो. प्रीतम के हाथ में स्ट्राइक है अभी विश्वदीप क्रिकेट क्लब कोंडगे की तरफ से. सेमीफाइनल का मैच, 50,000 की लड़ाई. अजिंक्य स्पोर्ट्स क्लब गोविल वर्सेस विश्वदीप कोंडगे, ये 2 टीमों के बीच सेमीफाइनल का मैच चलता हुआ. स्कोर इस वक्त 22 है, 3 विकेट के नुकसान पर. विश्वदीप कोंडगे का पहले बल्लेबाजी करते हुए टॉस जीता था अजिंक्य स्पोर्ट्स क्लब की टीम ने और आमंत्रित किया था बल्लेबाजी के लिए. ये गेंद ऑफ को छोड़कर बाहर की तरफ जाती हुई अंपायर का इशारा वाइड का आता हुआ. एक अतिरिक्त गेंद और एक अतिरिक्त रन भी मिलता हुआ विश्वदीप क्रिकेट क्लब कोंडगे को बोनस के रूप में. एक अतिरिक्त गेंद भी फेंकनी पड़ेगी. काफी सावध पवित्रा प्रीतम का, लेकिन हल्ला मचाने के लिए माहिर है प्रीतम जाधव. देखते हैं अगली गेंद के लिए. ये गेंद शानदार शॉट, गेंद सीमा रेखा के बाहर जाती थी 6 रन के लिए. बहुत ही बेहतरीन शॉट. गेंद दर्शक दीर्घा में
बल्ले की गर्जन, रन आधा दर्जन, 6 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ। स्पोर्ट्स क्लब गोविल को पहले बल्लेबाजी को थे 29 रन का स्कोर खड़ा किया है। बहुत ही बेहतरीन शॉट खेला था प्रीतम ने, अपनी आखिरी गेंद का आगाज किया था छक्के की मदद से, अपनी टीम को लेकर पहुंचे 29 के स्कोर पर और जीत के लिए सामने लक्ष्य रखा है वो 30 रन का। बॉल दिया नवीन, नवीन बॉल दिया, नवीन चेंडू दिया। सेमीफाइनल का मैच लाइन लगाकर ये विश्वदीप की टीम के खिलाड़ी फील्डिंग सजाने के लिए रूल के मुताबिक क्रीज की तरफ जाते हुए सुंदर दृश्य नजर आता हुआ। और अब देखते हैं 30 के स्कोर पर किस तरह से डिफेंड करती है विश्वदीप की टीम। दोनों टीमों को मैं बधाई देना चाहूंगा, दोनों टीमें मेरे काफी नजदीकी है, खास तौर पे विश्वदीप कोंडगे जिस टीम के साथ मैंने मेरा बचपन गुजारा था, खेला था बहुत सारे मैचेस। अब ये दूसरा जनरेशन है उनका, बहुत ही बेहतरीन प्रदर्शन है अब तक विश्वदीप क्रिकेट क्लब का इस टूर्नामेंट में। विश्व रत्न चषक उनके ऊपर उनकी नजरें टिकी हुई है, चमचमाती हुई ट्रॉफी, 50,000 की लड़ाई चलती हुई इस मैदान पर, कच्चा कच भरा हुआ स्टेडियम। अब से कुछ ही देर में दूसरा फाइनलिस्ट भी मिलेगा। फलंदाज पाठवून द्यायचे आहेत गोविळ, अजिंक्य स्पोर्ट्स क्लब गोविळ आपले सलामीवीर पाठवून द्यायचे आहेत। अजिंक्य स्पोर्ट्स क्लब जीत के लिए 30 रनों की जरूरत है, महज 12 गेंदों में कुछ भी हो सकता है। हाई वोल्टेज ड्रामा, हाई वोल्टेज ड्रामा इस मैदान पे होने जा रहा है 50,000 की लड़ाई के लिए, चमचमाती हुई ट्रॉफियों के लिए। अब से कुछ ही देर में यह स्पष्ट होगा दूसरा फाइनलिस्ट कौन होगा। खानों की टीम ने विश्व रत्न चषक में अपना फाइनल में प्रवेश किया है, जीत का परचम लहराया और फाइनल में प्रवेश पाया है खानों की टीम ने। इसके पहले मैच में देखा आपने हाई वोल्टेज ड्रामा जरूर था। पंच लवकर सामना चालू करायचा आहे। अजिंक्य स्पोर्ट्स क्लब सचिन जरा लवकर आपली पावलं उचला, अंधार होत आलाय आणि यापुढचं समालोचन माझे सहकारी शिंदे साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो। चला तर थँक्यू सो मच सचिन तांबे साहेब, सुंदर असं हिंदीच्या वाणीतून मात्र त्यांचं समालोचन आपण ऐकलं। तर जाऊया पुन्हा एकदा आजच्या दिवसाचा हा दुसरा सेमीफायनलचा सामना पाहत आहोत। अजिंक्य स्पोर्ट्स गोविल वर्सेस विश्वदीप कोंडगे। 12 चेंडू आणि 30 धावांची गरज या ठिकाणी। यावेळेस चेंडूच्या मागे यष्टीरक्षक धावत येतोय, परंतु त्याच्यावर धाव मिळते ती मात्र 1। तर 11 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी। तर आघाडीची जोडी मात्र मैदानामध्ये दाखल आहे, तर वैभव आणि सचिन। चला वैभवने मात्र संघाचं सिग्नेचर केलंय, संघासाठी खातं देखील उघडलं जातं आणि वैयक्तिक खातं मात्र या ठिकाणी उघडलं जाते। आणि आता मात्र स्ट्राईक रोड होत आहे आणि स्ट्राईक मात्र जाते ती सचिनकडे। चला 11 चेंडू मित्रांनो आणि 11 चेंडू मध्ये धावा पाहिजे त्या 29। यावेळेस मोठा फटका, चेंडू स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये पाठवलाय, चेंडू जातोय तो सीमा रेषा पार, षटकार। मारायचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु यावेळेस फलंदाज फसला जातो विकेटच्या बादान।
मात्र या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला परततोय. दुसरा देखील प्रयत्न मात्र त्यांनी षटकारासाठी केला होता, परंतु तो प्रयत्न फसला जातोय आणि विकेटचं पतन येत आहे. आणि सचिनची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मात्र मैदानामध्ये दाखल होतो तो सुनील. पाहूया सुनील अर्थातच राणीबाग एक्सप्रेस ज्याने मागच्या मॅच मध्ये देखील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मात्र ज्याने घेतला, एक नामवंत खेळाडू बायकाळा राणीबाग या परिसरातला फिरकीचा जादूगर ज्याला आपण म्हणतो. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी फाईन लेग आणि तडम्याच्या मधून चेंडू जातो तो कार्पेट मध्ये चौकार. चला तर 22 मध्ये हा चौकार येतोय. यावेळेस फुलटॉस चेंडू होता आणि पंचांकडून मात्र नो बॉलचा इशारा येतोय. नो बॉल आणि फ्री हिट असेल तर पाहूया या फ्री हिटची संधी आहे आणि या संधीचं सोनं करतो का सुनील. चला फुलटॉस चेंडू होता, बॅटीची कडा मात्र जरूर घेतली आणि थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाकडे जाऊन चेंडू वन बाउन्स जातोय. फ्री हिट आहे आणि या फ्री हिट वर पाहू एक धाव कंप्लीट केली जाते. दुहेरी धावचा प्रयत्न आणि सहजरित्या 2 धावा मात्र खात्यामध्ये कंप्लीट केल्या जातात आणि या 2 धावाच्या मदतीने धावसंख्येचं पुन्हा एकदा समीकरण मात्र मित्रांनो बदललं जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 14. चला 1 to go. 5 चेंडू आणि 16 धावा, सॉरी 14 धावा. अंतिम चेंडू घेऊन गोलंदाज दीप राय. यावेळेस पाहूया उंच हवेत चेंडू आहे, चेंडू खाली वैयक्तिक गोलंदाज येतोय, कोणती चूक नाही, विकेटचं पतन आणि आता मात्र सुनीलला पाठवलाय बॅक टू पॅव्हलियन. डीजे तर विजयासाठी धावा पाहिजे तर 16. 6 चेंडू 16 धावा, 16 धावा 6 चेंडूचं समीकरण. कोणता संघ मात्र थेट फायनल मध्ये प्रवेश करेल आणि आपण पहिला सेमी पाहिला. पहिल्या सेमी मध्ये मात्र सिद्धार्थ खानू या संघाने मात्र थेट फायनल मध्ये प्रवेश केलाय. थेट फायनल मध्ये भरारी घेतलेली आहे सिद्धांत खानू या संघाने आणि आता मात्र मॅच पाहतोय आपण ती फायनल क्रमांक सेमीफायनलचा दुसरा हा सामना अजिंक्य स्पोर्ट्स गोविंद वर्सेस विश्वदीप कोंडगे. यावेळेस मोठा फटका, चेंडू पाहायचाय, जातोय तो सीमा रेषा पार, षटकार. चला तर मित्रांनो बघा समीकरण काय होतं, 6 चेंडू आणि 16 धावा, परंतु पहिल्या चेंडूवरती षटकार आला आणि आता मात्र मित्रांनो समीकरण बदललं जाते. शिल्लक आहेत ते 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये विजयासाठी धावा पाहिजे त्या 10. क्या बात आहे मित्रांनो, मेगा सेमीफायनलचा हा सामना आपण पाहत आहोत. दुसरा सामना आजच्या दिवसाचा सेमीफायनलचा. चला 5 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. गोलंदाज सज्ज होतो तो गौरव. फुलटॉस चेंडू होता, त्याच्यावर आक्रमण जरूर केलं परंतु धाव मात्र मिळते ती फक्त एकच. आणि आता मित्रांनो 4 चेंडू मात्र शिल्लक आहेत आणि 4 चेंडू मध्ये मात्र धावा पाहिजे त्या 9.
4 चेंडू आणि 9 धावा. सुंदर असं आपण पाहतो आहोत हा सामना आजच्या दिवसाचा आणि अर्थातच सुंदर अशी स्पर्धा विश्वरत्न चषक 2025 आणि पहिलं या स्पर्धेचं सुंदर अशी भव्य दिव्य ही स्पर्धा आहे आणि अर्थातच आयोजित केली गेलेली आहे ही स्पर्धा मसोबा मैदान अर्थातच पनवेल या परिसरामध्ये सुंदर अशी भव्य दिव्य ही स्पर्धा. चला तर 4 चेंडू मात्र शिल्लक आहेत आणि विजयासाठी धावा पाहिजे त्या 9. 4 चेंडू 9 धावा. 9 धावा 4 चेंडूचं समीकरण. कोणता संघ मात्र फायनल मध्ये प्रवेश करतो याची उत्सुकता 4 चेंडू नंतर मात्र सगळ्यांनाच कळणार आहे. चला वेळ कमी आहे. फायनलचा सामना खेळवायचा आहे. त्यानंतर बक्षीस वितरण देखील आपल्याला या ठिकाणी पार पाडायचंय. थोडीशी घाई करायची, वेळ कमी आहे. चला 4 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. सुंदर असा या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन ASC लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद अनेक प्रेक्षक मात्र या ठिकाणी घेत आहेत. यावेळेस हा पाहायचा आहे धावबाद होतोय का आणि हा यस इट इज एक आणखीन धावबाद. या ठिकाणी वैभव पवार यांनी मॅच जर जिंकवली तर अजय कांबळे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेले. चला तर वैभव साठी कॅश प्राइज आलेली आहे. पाहूया वैभव काय करतो. यावेळेस चेंडू एक सेकंड हा तिसऱ्या पंचांकडे मागणी केलेली आहे. पाहूया इथे आणि हा येतोय तो षटकार 6. चला 2 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. घाई करायची. चला 2 चेंडू आणि 3 धावा. क्या बात आहे. वैभव जर सामना जिंकला तर 500 रुपयाचा मानकरी ठरेल तो वैभव. चला 2 चेंडू आणि पहा 3 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. चला पंच घाई करायची. 2 चेंडू आणि 3 धावा. पहा मित्रांनो काय समीकरण येऊन टेपलं या ठिकाणी. 3 चेंडू 9 धावांची आवश्यकता होती परंतु वैभवने षटकार लगावला. क्या बात आहे. नाला सोपारा ब्रांड अर्थातच सुमित टेकले याच्या संघामध्ये खेळणारा हा वैभव पवार आणि यावेळेस चला तर आता मात्र समीकरण मित्रांनो बदललं जातं. चेस कंपल्सरी असेल, कंपल्सरी चेसिंग असेल. 1 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. वैभव अजून स्ट्राइकला आहे. 1 चेंडू आणि 2 धावा. एक चेंडू आणि 2 धावा. रोमांचक स्तरावरती चाललेली मॅच. मला वाटतं निश्चितपणे विश्वजीत जो संघ आहे
विश्वदीप कोंडगे निश्चितपणे विन करेल अशी मला आशा वाटते, कारण त्याने अजूनही काही आशा सोडलेली नाही. दोन्ही संघासाठी शुभेच्छा. चला तर एक चेंडू आणि 2 धावा. मित्रांनो मेगा फायनल साठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सेमी फायनलचा हा सामना क्या बात आहे. एक चेंडू आणि 2 धावा, 2 धावा, एक चेंडू आणि स्ट्राईकला मात्र आहे तो वैभव स्वरूप. यावेळेस पाहायचंय आणि या ठिकाणी विजयी संघ ठरतोय तो खोंडगे ने इस मैच को जीता है. क्या हाई वोल्टेज ड्रामा था, बहुत ही बेहतरीन तरीके से की शान विश्वदीप क्रिकेट क्लब कोंडगे, जबरदस्त परफॉर्मेंस, टीम वर्क क्या होता ये देखने को मिला विश्वदीप क्रिकेट क्लब कोंडगे की तरफ से. मंत्रमुग्ध हो गया. विश्वदीप आणि खानू या संघांनी टॉससाठी इथे यायचं आहे. खरोखरच भीमजो स्पोर्ट्स क्लब रिंगणे आयोजित भव्य दिव्य अशा स्पर्धा आणि निश्चितपणे विश्वदीप कोंडगे एक सहकारी आमच्या भीमजो स्पोर्ट्स जवळचा एकदम जवळचा मित्र. निश्चितपणे धन्यवाद विश्वदीप कोंडगे. आम्हाला अभिमान वाटतोय की आमच्या या भीमजो स्पोर्ट्सने आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये सह्याद्रीच्या कुशीतून आपण या ठिकाणी आलात आणि एक मानांकन मिळवण्यासाठी जी धडपड होती शेवटच्या चेंडूवरती ती सार्थ ठरवलीत. याबद्दल आम्ही भीमजो स्पोर्ट्स क्लब रिंगणे आपले एक बंधू म्हणून हार्दिक स्वागत करतो, अभिनंदन करतो. पुढील मॅचसाठी टॉससाठी जिंकण्यासाठी ज्यांना आम्ही आमंत्रित केले त्या संघाने त्वरित लवकर यावेत. अनु विश्वदीप तर टॉस इथं फायनलचा ज्या मॅचची तुम्ही वाट बघत होता ती फायनल, या ट्रॉफीसाठी जी लढत तुम्हाला लढताना पाहायला भेटेल. गोड यासाठी केला होता 28 हा दिवस तुम्हाला पाहायला भेटेल. सर्व मेहनत टॉस झालाय, खानू विन, लगेच निर्णय सांगायचा आहे. पस फील्ड असेल, सह्याद्रीचा आवाज, चला घाई करायची आवाज निश्चितपणे विश्वदीप कोंडगेने या ठिकाणी सार्थ केलेला आहे. आता थोडाच